महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना स्टॉलच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात अडचणी येतात। सोबतच दिव्यांगांच्या स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून सतत कारवाया होताना दिसतात। याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने पनवेल महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी नगरसेवक हरीश केणी यांच्यासह मोर्चेकऱ्यांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तातडीने अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी अत्यंत परखडपणे मोर्चेकऱ्यांची बाजू मांडली। अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांनी विरोधी पक्षनेते, महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यासोबत लवकरात लवकर बैठकी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी घेतलेल्या या तातडीच्या भूमिकेमुळे दिव्यांगांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील अशी भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली। दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून आले होते माझ्या कार्यालयामध्ये। त्या कार्यालयामध्ये त्यांनी समस्या मांडल्या का 12 स्टॉलला परवानगी दिलेली आहे, टोटल 31 धारक असताना 12च लोकांना दिल्या, असं वैयक्तिक राजकारण का करतात या संदर्भात ते आले होते। मी स्वतः आयुक्तांशी याबद्दल दूरध्वनीवरून कॉन्टॅक्ट केलं, परंतु आयुक्त साहेब आज मंत्रालयामध्ये गेल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही अतिरिक्त आयुक्तांशी भेट घ्या। मी अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांची भेट घेऊन त्यांची बैठक लावली। या बैठकीमध्ये असं निष्पन्न झालं तर त्यांचं म्हणणं आयुक्त साहेब आल्यावर पण 1 या 2 तारखेला ही मीटिंग घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, परंतु त्यांच्यामध्ये असंही निर्णयात आलं का त्यांचं कोणतेही विचार न करता, कायद्याचा विचार न करता परस्पर तिथेशी कोणतरी अतिरिक्त बांधकाम केलेलं आहे किंवा तिथे अनधिकृत स्टॉल उभे आहेत अशा कारणे देऊन तिथेशी स्टॉल तोडायला येतात। ते तोडू नये म्हणून त्यांना विनंती केली की सदर्भ जोपर्यंत या निर्णयाचा अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई आपण करू नये, अशा पद्धतीने अतिरिक्त आयुक्तांनी शब्द दिलेले, अशा पद्धतीने कोणतीही कारवाई होणार नाही या पद्धतीने त्यांना समाधान केलेलं आहे। पाहूया येत्या 1 ते 2 तारखेला जर मीटिंगमध्ये यांचा निर्णय घेतला नाही तर आम्ही त्यांच्या समोर राहून आंदोलन करणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।